जुन्नर 195 मतदारसंघामधून या ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागं निवडणुकीचं कार्यालय आहे. हे पंचायत समितीचं ऑफिस आहे. याच्या पाठीमागं हे लोखंडी गेट आहे. याच्या बाहेर पत्रकारांनी बातम्या कराव्यात किंवा कोणाची बाईट घ्यायची असेल तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील शेळके यांनी आपल्याला सांगितलं. आपल्यासोबत अपक्ष उमेदवार रमेश हांडे आहेत. आता वाजलेत 21 झालेले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ 3 वाजेपर्यंतची आहे. ही सगळी मंडळी इथं नेमकी कशासाठी थांबलीत? माघारी घेणार आहेत, चिन्ह घ्यायला आलेत का वेगळं काय आपलं समजून घेण्याचा प्रयत्न आहे. हांडे साहेब, प्रथमतः तुम्हाला शुभेच्छा. उमेदवारी माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 1:30 वाजले. काही तास अवकाश आहे, म्हणजे 1.5 तासाचा अवकाश आहे माघारी घेण्याची. काय माघारी घ्यायला आले का चिन्ह मागायला आले? नाही, मी निश्चित चिन्ह मागायला आलेलो आहे. माघार घ्यायची काही कारणच नाही आहे. मी लोकशाही बळकट करण्यासाठी एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून, मतदारांचा एक प्रतिनिधी म्हणून इथं फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे मी निश्चित चिन्ह मागायला आलेलो आहे. आता मागच्या वेळेला तुमचा फॉर्म अवैध ठरला होता, या वेळेला अर्ज वैध झाला. कशा प्रकारे काळजी घेतली? तर मागच्या वेळेस जो अवैध ठरला त्याच्याच संदर्भात मी यावर्षी काळजी घेतलेली आहे. आणि बाकीच्यांनी 3-3, 4-4 फॉर्म भरले. मी एकच फॉर्म भरला. मी एक सुशिक्षित आहे. मागची जी अडचण झाली होती ती पक्ष आणि अपक्ष याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यामुळं आली. ती अडचण यावेळेस निर्माण झाली नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार आहेत. महाविकास आघाडी, महायुती, पुन्हा बहुजन पार्टी, मराठा समाजांनी काही उमेदवार उभे केलेले आहेत. तुम्ही सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरुवातीपासून पुढे होतात. सध्या तुम्ही मागे पडलेले दिसता. तुम्हाला मराठा समाजांचा किंवा जरांगे पाटलांचा काही पाठिंबा मिळू शकतो का? नाही, मराठा समाजाच्या बाबतीत ज्या समाजाविषयी आम्ही केलेलं आहे तिथं ऊर बडवायचे काही कारण नाही. जो तो ज्याच्या पद्धतीने करतो. मी मागे पडलोय, पुढं होतो असा काही विषय नाही. जो मराठा समाजात जन्माला आला आहे आणि ज्याला आरक्षण पाहिजे होतं त्यांनी त्याच्या मनापासून सगळ्यांनी काम केलेले आहेत. मागच्या ह्या कार्यक्रमात सुद्धा मी होतो. जरांगे साहेबांशी सुद्धा माझं जवळचं नातं आहे, बोलणं आहे आणि सगळे सहकारी आपले आहेत. त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा पाठिंबा मिळणे हे सगळं जरांगे साहेबांच्या हातात आहे. जरांगे साहेबांनी काही उमेदवार दिलेले आहेत. त्यातून काही उमेदवारांना ते पाठिंबा देणार आहेत. निश्चितच मी त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत करीन. आणि मराठा आरक्षणासाठी मी अग्रेसर पहिल्यापासून राहिलेलो आहोत. हे सगळं जनतेला माहीत आहे. मी वेगळं सांगण्यात काही मजा नाही. काय तुमचं व्हिजन काय असणार आहे? व्हिजन म्हणजे या महाराष्ट्रामध्ये माझा हा उमेदवारी अर्जच यासाठी आहे की महाराष्ट्र देश वाचला पाहिजे. मग तो कशा पद्धतीने वाचवायचा मी नंतरच्या भाषणात विश्लेषणार्थ जनतेला सांगेल. पण व्हिजनमध्ये शिक्षण मोफत झालं पाहिजे. आरोग्य सर्वसामान्य लोकांना मोफत मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालावरचा GST, खरेदी मालावरचा GST गेला पाहिजे. त्याचप्रमाणे पाण्याचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. ह्या तालुक्यामध्ये टोमॅटो, कांदा, सोयाबीन याला हमीभावात घेतलं पाहिजे. आणि ज्या सरकारी योजना आहेत, म्हणजे बेरोजगारीमध्ये सरकारी योजना ज्या राबवता येतील ती रोजगारी कमी करण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. ह्या अजेंड्यावर मी निवडणूक लढवणार आहे. महायुती, महाविकास आघाडी एकमेकावर टीका करतात. अगोदर महाविकास आघाडी सत्तेवर होती त्यावेळेस महायुती त्यांच्यावर टीका करायची. आता महायुती सत्तेवर आहे, महाविकास आघाडी टीका करते. ही मतदारांची दिशाभूल होते का? कसं पाहता? दिशाभूल नक्की आहे. पण हा राजकारण आता धंदा झालेला आहे. मी डायरेक्ट सांगतो की ह्या धंद्यासाठी इकडून दुकानाला जागा नाही मिळाली तिकडच्या दुकानात जायचं. ते दुकान तुम्हाला मालकी हक्काने नाही मिळालं तर भाड्याने घ्यायचं. तर लोक आता याच्यामध्ये कंटाळलेले आहेत. पक्षीय राजकारण जे आहे मी म्हणतो त्या पद्धतीने धंदा झालेला आहे. आणि त्या धंद्याच्या बाबतीत मला बोलायचं नाही. ज्यांना कोणाला काय करायचं. आणि माझी लढाई बाकीच्या उमेदवारांबरोबर नाही. मी मतदारांना जागृत करण्यासाठी, लोकशाहीचा जागर करण्यासाठी, कारण आम्ही क्रांतिकारी संघटनेचे क्रांतिकारी युवक आहोत. आम्हाला कुठेतरी जनसामान्यामध्ये क्रांती घडवायची आहे की बाबांनो ह्या भूलथापांना बळी पडू नका. कुणीतरी नेत्याच्या नावावर मत मागतं, कुणीतरी आमचा नेता श्रेष्ठ आहे. यांचं स्वतःचं काय? नेत्याचंच नाव, नेत्याच्याच पक्षाचं चिन्ह आणि मग तुम्ही उभे राहता. तुमच्यातले धमक होती तर रमेश हांडेसारखा हा पक्ष उभं राहून दाखवायचं होतं. तुम्ही कुणाच्या तरी पांघरुणाखाली जाता आणि लोकांना बनवता, लोकांना आमिष दाखवता. आता हे आमिष कोणत्या पद्धतीने कोणकोणत्या जनतेला दाखवलेले आहे, कोण मतदार याचे लाभार्थी झालेले आहेत त्यांनाच माहिती. परंतु देश जर वाचवायचा असेल तर अशा आमिषापासून लांब राहिलं पाहिजे. तुमच्या एकदाच 5 वर्षातून एकदाच मतदानाच्या याच्यातून बोट काळं होतं. आणि बोट काळं झाल्यानंतर 5 वर्ष तो उमेदवार आपल्या महाराष्ट्राचे धोरण ठरवत असतो. त्याच्यामुळे मतदारांना माझं आव्हान आहे की 5 ते 18पर्यंत आमचा प्रचार चालू राहणार आहे. 18 नंतर 19 दिवस तुम्हाला विचार करायला दिलेला आहे मतदारांनी निश्चित विचार करावा. आणि जो आपल्या तालुक्याचा विकास करील, खऱ्या
अर्थाने विकासामध्ये बाकीच्या गोष्टी अजेंड्यानुसार करील अशाच माणसाला मतदान करा. आमिषाला बळी पडू नका. विशेष म्हणजे आता कार्यकर्ते राहिलेले नाहीत, सगळे कार्यकर्ते झालेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या दबावात कुणी येऊ नका. आणि जर कार्यकर्ते दबाव देत असतील तर रमेश हांडे अजून इथं जिवंत आहे, उमेदवार आहे, अशा काही तक्रारी आल्या तर मतदारांनी अजिबात व्हायबल व्हायचे काही कारण नाही. रमेश हांडे उमेदवार म्हणून इथं आहे. कार्यकर्त्यांनी दबाव दिला तर नक्की माझ्याशी संपर्क साधा आणि कुणाच्या दबावात येऊ नये आणि कुणी दिलेल्या आमिषाला बळी पडू नये एवढीच मी मतदारांना विनंती करू इच्छितो. तुम्ही असं म्हणताय नेत्यांच्या नावाखाली काही उमेदवार मतं मागतात. शरद सोनवणे, आशाताई बुचके हे सुद्धा अपक्ष उमेदवार आहेत. त्यांच्यापेक्षा तुम्ही उजवे कसे? काय झाले, शरददादा आणि आशाताई पहिल्यापासून शरददादा यांनी आमदारकी भोगलेली आहे. आशाताई ह्या जिल्हा परिषद सदस्य होऊन गेलेल्या आहेत. 3 वेळा त्यांनी आमदारकीचा फॉर्म भरून आमदारकी चांगल्या पद्धतीने लढवलेली आहे. हे राजकारणातली मंडळी आहे. मी आत्तापर्यंत कोणत्याही राजकारणातलं पद भूषवलेलं नाही. मी एक समाजकारणातला माणूस आहे. परंतु सर्वसामान्य मतदारांची अशी मागणी होती की ही लोकशाही बळकट करून ठेवण्यासाठी साध्या व्यक्तीने म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या व्यक्तीने राजकारणात यावं का, म्हणून मी लोकांचा कानोसा घेतला. कानोस्यामध्ये लोकांनी जवळजवळ 80% लोकांचं असं मत आलं की रमेश हांडे, मला अण्णा म्हणतात, अण्णा तुम्ही उमेदवारी भरावी जेणेकरून आम्हाला पर्याय उपलब्ध राहील. बाकी त्यांच्याबद्दल म्हणायचं काही कारण नाही. त्यांनी आत्तापर्यंत नेत्यांच्या नावावर मतं मागितलेली आहेत. माझं काही चुकीचं नाही. ते आता अपेक्षा असतील पण त्यांनी याच्या अगोदर नेते आमचे हे नेते आहेत, मी या पक्षाचा आहे म्हणून मतदान मागितलेलं आहे. शेरकर यावेळेला उमेदवार आहेत. कारखाना सुद्धा त्यांनी चांगला चालवले आहेत. लढत कशी होईल? लढत सांगायचं म्हटलं तर सगळे उमेदवार असतील, पक्षीय असतील, अपक्ष असतील. मतदान ज्याला देतील आणि ते 20 तारखेला कळेल. 23 तारखेला कळेल. मतदान 20 तारखेला होईल आणि 23 तारखेला कळेल की चुरस कशी होणार आहे. आत्ता सांगण्यात काही मजा नाही. प्रत्येकजण सांगतो. माझ्या वतीने मी सांगायचं म्हटलं तर मी आता 1 नंबरला आहे. सर्वसामान्य जनता पूर्णपणे माझ्या मागे आहे. ती आज उमेदवारांना कोणी उमेदवार आला तो आपल्या घरी पाहुणा म्हणून येतो, त्याला निश्चित ते हात जोडणार की आम्ही तुम्हाला मतदान करू. परंतु आज पाहता सर्वसामान्य माणसांचा कल 1 नंबरला रमेश हांडे यांच्या बाजूनेच राहील आणि ते 23 तारखेला मतदानाचं जेव्हा काउंटिंग असेल तेव्हा सगळ्यांना कळेल. आपण पाहतोय रमेश हांडे यांचा दावा आहे की मी माझं व्हिजन वेगळं घेऊन उतरलेलो आहे. विद्यमान आमदार किंवा युती, महाविकास आघाडी त्यांचे काय व्हिजन असतील ते त्यांचे असतील. आशाताई बुचके यांनी 3 वेळा प्रयत्न केलेला आहे. शरददादा सोनवणे एकदा आमदार झालेले आहेत. एकदा रमेश हांडेंना संधी देऊन बघा मी कशा प्रकारे प्रयत्न करतोय. माझं व्हिजन वेगळं असणार आहे.